नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI बार्टी महाज्योती सारथी मित्रांनो, बघा या संस्थेमार्फत मित्रांनो लक्षात घ्या, तुमचं आता जे वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं मित्रांनो, त्याचे नोटिफिकेशन तुमचं आता महाज्योतीचं मित्रांनो आले. लक्षात घ्या, यामध्ये नेमके कोणत्या कोणत्या कॅटेगरीचं तुमचं नोटिफिकेशन आलंय मित्रांनो, कोणत्या कोणत्या एक्झामसाठी तुमचे फॉर्म सुधारले, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो समजून घेतो. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या लक्षात घ्या, TRTI बार्टी महाज्योती सारथी अशा सर्व परीक्षांमार्फत तुम्हाला मित्रांनो जी आता सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी तुमची घेतली जाते मित्रांनो, या सीईटी साठी आपल्या इग्नेट अकॅडमीच्या ऍप वरती पोलीस भरतीसाठी असेल, कंबाईन साठी असेल, राज्यसेवेसाठी असेल, तुमचं MES साठी असेल, बँकिंग, SSC, रेल्वे अशा सगळ्या प्रवेश परीक्षांची जी तुमची सीईटी होते, या सीईटी करता इग्नेट अकॅडमीने मागच्या वर्षी जी सीईटी झाली होती त्याच्यावरती पूर्ण रिसर्च करून मित्रांनो तुम्हाला हा सीईटी साठी ₹1 कोर्स आपल्या इग्नेट अकॅडमीच्या ऍप वर तुम्हाला सगळ्या लोकांना उपलब्ध करून आहे. या कोर्सचा तुम्ही सगळे विद्यार्थी मित्रांनी फायदा घ्यायचा. ओके, आपण मित्रांनो डायरेक्ट जाऊयात आता महाज्योतीच्या नोटिफिकेशन वरती. ओके, नोटिफिकेशनला जाण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांसाठी महत्त्वाची एक अपडेट द्यायची मित्रांनो. तुम्ही जर का बार्टी, TRTI महाज्योती सारथी किंवा ARTI अशा कोणत्याही मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचा जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक टाकली मित्रांनो. तो गुगल फॉर्म तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी फिलअप करून ठेवा, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. ओके, आता महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, काल तुमचं आता महाज्योतीचं महाराष्ट्र शासनाचा जो विभाग आहे लक्षात घ्या, या मार्फत तुमचं आता महाज्योतीच्या अंडर तुमचं 28 जुलैला मित्रांनो हे नोटिफिकेशन आले. ओके, हे कोणाकोणासाठी लक्षात घ्या, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना. लक्षात घ्या. ओके, त्यासाठीचा एक तपशील आहे मित्रांनो. ओके, दुसरं अजून कोणतं आलंय बघा, जे SSC CGL साठी बघा, ज्यांना पूर्व प्रशिक्षण पाहिजे अशांसाठी सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संधी. तिसरं आलंय की IBPS असेल, तुमच्या बँकेची एक्झाम असेल, रेल्वे असेल, तुमचं AAO ची एक्झाम असेल बघा, अशांसाठी सुद्धा तुमचं मित्रांनो या महाज्योतीच्या मार्फत तुमचं आता प्रशिक्षणासाठी तुमचं नोटिफिकेशन मित्रांनो काल सायंकाळी आले. लक्षात घ्या. ओके, दुसरा मुद्दा याच्यामध्ये आता कोणाकोणासाठी असणार हा ट्रेनिंग पिरियड काय असतो, याच्यामध्ये एज लिमिट वगैरे काय लक्षात घ्या. जे तुमचं MES साठी मित्रांनो ते तुमचं 11 महिन्याचं ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला प्रशिक्षण यामध्ये दिलं जाणार आहे आणि याचं एज लिमिट 19 ते 41 तुमचे. IBPS बँकिंग साठी 6 महिन्याचं प्रशिक्षण तुम्हाला देणार आहे, SSC CGL साठी तुम्हाला 6 महिन्याचं. ओके, आणि या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन स्वरूपाचं हे प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये तुम्हाला मोफत टॅब सुद्धा दिला जाणार. लक्षात ठेवा, आणि त्या टॅब साठी जोपर्यंत तुमचं ट्रेनिंगचा पिरियड आहे त्यासाठी तुम्हाला फ्री मध्ये डेटा सुद्धा प्रोव्हाइड या प्रशिक्षणाच्या अंतर्गत केलं जाणार मित्रांनो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी मित्रांनो पोहोचणं आवश्यक होतं. याच्या स्टेप नेमकी आता कशा प्रकारे असणार, पहिले तुम्हाला आता ऑनलाईन ऍप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला वेबसाईट वरती जाऊन करावं लागणार. दुसरं एक्झाम फॉर शॉर्ट लिस्टिंग स्टुडंट, म्हणजे तुमचं आता जी सीईटी होणार आहे, ज्यासाठी मी तुम्हाला मगाशी बोललो की आपला जो ₹1 कोर्स आहे, त्या ₹1 कोर्सच्या माध्यमातून तुम्ही सीईटीची प्रॉपर प्रिपरेशन मित्रांनो परफेक्ट रित्या करू शकतात. कारण त्या कोर्समध्ये मागच्या वर्षी जे काही तुमच्या सीईटीला प्रश्न विचारले ते सगळ्या प्रश्नांचं एकत्रीकरण करून ओके त्या सगळे प्रश्न मित्रांनो आपण मेमरी बेस करून तुम्हाला तो कोर्स आपण बनवला मित्रांनो. आणि नंतर तुमचा थर्ड स्टेप आहे तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल मित्रांनो. रिझल्ट डिक्लेअर झाला की तुम्हाला क्लासला तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागणार मित्र. ओके, यस, आणि तुम्हाला सगळ्या लोकांना इग्नाइट अकॅडमीच्या जे दर्जा टीम आहे, फॅकल्टी यांचं गायडन्स तुम्हाला इग्नाइट अकॅडमीला नंबर 1 पसंती क्रमांक सुद्धा तुम्हाला द्यायचे मित्रांनो. ओके, नंतर तुमचं असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमच्या डायरेक्ट कोचिंग सेंटरवर तुम्हाला डायरेक्टली DV साठी जावं लागेल. आणि लास्ट आहे तुमची कमिटमेंट ऑफ द कोचिंग प्रोग्राम, डायरेक्ट मग तुमचा प्रोग्राम त्या ठिकाणी मित्रांनो सुरू. ओके, अशा स्टेपच्या माध्यमातून तुमचं एकंदरीत मित्रांनो हे प्रशिक्षण चालणार. ओके, आता पुढचा मुद्दा मित्रांनो याच्यामध्ये असा की महाज्योतीमध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी समावेश होतो, तर पहिला ओबीसी कॅटेगरी बघा, याच्यामध्ये 59% जागा यांच्यासाठी असणार मित्रांनो. विजय असेल तुमचं, NTB असेल, NTC, NTD, SBC अशा सर्व प्रवर्गांसाठी मित्रांनो महाज्योती तुमचं काम करते. अशा याची तुम्हाला टक्केवारी सुद्धा तुम्हाला दिली मित्रांनो. ओके, यस, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, यासाठी अर्ज करायचं तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणती लागणार. पहिला मुद्दा आधार कार्ड तुम्हाला आवश्यक आहे,
तुमचं कास्ट सर्टिफिकेट यासाठी आवश्यक आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तुमचं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तुमचं, पदवीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक असेल तरी चालतं, दिव्यांग असाल तर त्याचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे, अनाथ असेल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार. हे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला मित्रांनो या प्रशिक्षणासाठी तुम्हाला फॉर्म भरताना आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, या योजनेच्या लाभासाठी पात्रता वगैरे काय आहेत का? यस आहेत. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. विद्यार्थी नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय विजय असेल तुमचं किंवा भटक्या जमाती असेल, विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा. विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला असं बघा. ऍपियर साठी असं काही म्हटलं नाही, डायरेक्ट पदवी पास पाहिजे. ओके. यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरलं जाणार नाही, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही असं पण तुम्हाला म्हटलं मित्रांनो. प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. बघा सीएटी, मी तुम्हाला ते सांगतोय, आपला जो 1 रुपयाचा कोर्स आहे तर 1 रुपयाच्या कोर्स मध्ये तुमची प्रॉपर प्रत्येक एक्झामच्या कॅटेगरीसाठी आपण तुम्हाला स्वतंत्र कोर्स मित्रांनो बनवलाय, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा धर्तीवरती अभ्यासक्रमात चाळणी परीक्षा, म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्ही आता सीजीएल ची देतायत एक्झाम तर तुम्हाला सीजीएलचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आता तुमची चाळणी परीक्षा असेल. तुम्ही बँकिंगची तयारी करतायत, बँकिंगसाठी परीक्षा घेतायत, तुमचा अभ्यासक्रमामध्ये बँकिंग साठी जे असतं तोच त्याच्यामध्ये समजशील बघा. ओके. आणि जर का तुम्ही एमईए साठी फॉर्म भरत असाल तर एमईएचा जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्याच्यावर तुमची सीएटी मित्रांनो होणार आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, चाळणी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांनुसार मेरिटच्या आधारे आरक्षित जागांच्या प्रमाणामध्ये पात्र विद्यार्थ्याची निवड यादी महाज्योतीच्या संख्येसह प्रसिद्ध करण्यात येणार. लक्षात घ्या, जसे तुमचे मार्क असतील त्यानुसार तुम्हाला कॅटेगरीचं जे काही तुमचं रिझर्वेशन जागा असेल त्यानुसार तुम्हाला जागांची संख्या अलॉट करण्यात येईल. ओके. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावरती माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. लक्षात घ्या, याचं तुम्हाला मित्रांनो एक्झाम कधी असेल किंवा काय याचं सर्व डिटेल तुम्हाला महाज्योतीच्या वेबसाईटला भेटणार आहे. अप्लाय कसं करायचं बघा, तुम्हाला महाज्योती.org.in या वेबसाईटला तुम्हाला जाऊन नोटीस बोर्ड या कॉलम मध्ये तुम्हाला मित्रांनो क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय देखील करू शकतात. ओके. यस. आता इथे बघा, तुम्हाला जर तुम्ही बँकिंग साठी अप्लाय करत असाल तुम्ही या ठिकाणी क्लिक करा. जर तुम्हाला एसएससीच्या जे सीजीएलचे एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करू शकता. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस ऑनलाईन ट्रेनिंग याच्यावर तुम्ही क्लिक करा, तुम्ही एमईए साठी या ठिकाणी अर्ज करू शकतात. दुसरा मुद्दा बघा, लास्ट डेट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन, शेवटची तारीख काय तो 20 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला सगळ्या लोकांना अर्ज फिल करायचे मित्रांनो. हा महत्वाचा मुद्दा सगळ्या मुलांनी लक्षात घ्या. ओके. दुसरी गोष्ट बघा, बार्टी टीआयटी सारथीचे फॉर्म कधी सुरू बघा, हे सुद्धा तुमचे लवकरात लवकर सुरू होतील मित्रांनो. लक्षात घ्या, जो तुम्हाला मी 1 रुपयाचा कोर्स सांगितला मित्रांनो, हा कोर्स लक्षात घ्या. या कोर्स मध्ये तुम्हाला पोलीस भरती असेल तुमचं, एमबीएससी कंबाईन असेल तुमचं, राज्यसेवा असेल, एमईएस असेल, बँकिंग असेल, एसएससी रेल्वे, कोणताही तुम्हाला सीईटीचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला या कोर्स मध्ये आपण 1 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतो. मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म मित्रांनो टाकलेला आहे, तो गुगल फॉर्म तुम्ही सगळे लोक भरून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ह्या भरती संदर्भातलं कुठलंही तुम्हाला गायडन्स लागलं तर तुम्ही मित्रांनो हा गुगल फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकलाय, त्यावर जाऊन तुम्ही सगळ्या लोकांनी गुगल फॉर्म भरा. तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मित्रांनो या प्रशिक्षणाबद्दलची माहिती तुम्हाला आमची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके मित्रांनो, हा 1 रुपयाचा जो कोर्स मी तुम्हाला सांगितला, या कोर्सची लिंक असेल तुम्हाला आपल्या इथे डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकलेली, त्यावर जाऊन तुम्हाला पाहिजे तो कोर्स जॉईन करू शकतात. हे व्हिडिओ हे सेशन तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायचे मित्रांनो, जेणेकरून सगळे विद्यार्थी या महाज्योतीच्या अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील. ओके. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, नक्की काय वाटला मला नक्की एक व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाकून ठेवा. भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.